बाहेर घ्या की ते 2 कागद बाहेर घ्या त्याच्यावर दगड ठेवा जेणेकरून वासर बुजायची नाही ती मनापासून अभिनंदन तुमचं भव्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होतोय। उपमुख्यमंत्री केसरी अंजनगावकरांचं एक आदत आणि एक बैलाचं मैदान आहे। या मैदानातील सेमीफायनल 4 सुटण्यासाठी सज्ज झाला। 3 नंबर तासावले बैलगाडी मालक गाडी उभी करा। बराच वेळ गेला सेमीफायनल 4 साठी प्रत्येक सेमीला वेळ जातोय। गाड्या सुटल्या। उपमुख्यमंत्री केसरी अंजनगावकरांच्या मैदानातील 4 सुटला। लढत चालू आहे पड्याल दोघांच्यात लढत। आडियाल होता सोन्या आणि रुद्रा पड्याल होता गरुड आणि शंभू दोघांच्यात लढत झाली आणि त्या लढतीचा मानकरी कोण झाला घ्या चला सेमीफायनल 5 बैलगाडी मला गाड्या लावून घ्या सेमी 5 वाले पप्पू भाऊ आता 1 नंबर तास आहे राखीव तास आहे 5 पासून जे 2 नंबर तास आहे ते 1 नंबर तास करा। मिथून नंबर टाकाने निकालावरती थोडी थोडी पक्की मारून घ्या आणि घ्या पप्पू भाऊ चला 5वा सेमी लावा। मिथून आता त्या मागल्या बाजूला तासावर नंबर टाक जिथं 2 आहे तिथं 1 कर त्या पद्धतीने पटकन नंबर टाकून घे। वळवा चला सेमी गाड्याला या मैदानातील 5 वळवा 1 ला भरनाथ प्रसन्न विलास धनवंत परकळे गुरुदेव दत्त प्रसन्न कुमार ईशिता आराध्य दत्तात्रय मोहिते यांचा घरचा साज शिमणे आणि सुंदर 2 ला ज्योतिर्लिंग प्रसन्न आदित्य दादा गायकवाड तरडगाव यांचा शूटर आणि सोमेश्वर प्रसन्न माजी ड्रायव्हर बापूनाना सुतार सागर मामा भांडेकर बंडलकर यांचा पब्लिक किंग शंकर 3 वरती संत वळवा प्रसन्न संपत सेठ गाडगे फलटणकरांचा लखन श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न आदित्य पाटील पारगाव यांचा सर्जा 4 वरती वळवा प्रसन्न पार्थ सुजित माळशिकारे कोराळे बुद्रुक यांचा शंभू आणि राजू सेठ बाळासाहेब पोकरकर काटापूर बुद्रुक यांचा सोन्या 5 वरती जाणाई प्रसन्न डॉक्टर संजय मोकासी कटपळ जीवा 005 अजय सेठ बागल